हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी आणि आई असं कुठेतरी चाललोत. तर बघा, तुम्हाला दाखवते आम्ही कुठे चाललो. बघा, आई आणि पप्पा गेले पुढे आणि मी चालले पाठीमागून. तर आता आम्ही समाज मंदिरापाशी आलोत आणि चाललोत पुढे. तिकडे जायचं आहे आम्हाला. शोचे झाडं दिसतात ना, तिथं जायचं आहे आम्हाला. म्हणजे ते आमच्या भावकीतलं घर आहे, तिथं जायचं आहे आम्हाला. बघा, आम्ही इथं शेजारच्या घरी काहीतरी न्यायला आलोत, म्हणजे चोरी करायला आलोत. हाय नाही, काय करायला आले? चोरी करायला आलोय. मोठे मोठे घ्या. चोरी करायला नाही हो, आमच्याच इथला म्हणजे आमचंच आहे भाऊ, म्हणजे थोडक्यात आमचंच आहे. आम्ही न्यायला आलो. अजून एक घ्या, द्या. वाव, किती छान आहे. आता ह्याचा उपयोग काय काय असतो ते आमची आई सांगतील तुम्हाला घरी गेल्यावरती, कशा कशासाठी वापरतात. आता मी आणि आई कोरफड घेऊन आलो आणि मी तुम्हाला तिथं गेलं म्हणलं होतं की आमची आई सांगणार की कोरफड केसा लावल्या काय काय होतं. तर बघा, आई काय होतं? केस गळत नाही, अजून मऊ राहतात. हां, बघा, आमच्या आईला माहिती आहे. आमच्या आई मला महिन्यातनं 2 वेळेस लावतात कोरफड. आमच्या तर लय, आम्ही जाऊन आणतो दोघीजणी आणि लावतात. आणि चेहऱ्याला पण लावलं ना चांगलं असतं, ते आयुर्वेदिक आहे. बघा किती छान आहे ही, अशी एकदम मोठी. मी म्हणजे लय दिवसात ना अशी बघितली कोरफड, अशी कधीच बघितली नव्हती. आता ही लावायची डोक्याला, आई लावणार आहेत. लावता ना? मी लावताना विचारते, जर वेळेस त्याच लावतात मला. तर चला, आता आम्ही कोरफड लावून घेतो. बघा, आमच्या आई कशा कोरफड लावतात. तुमच्याकडे आहे का अशी सासू? आतमध्ये गार वाटत, डोकं गार पडतं. केस गळत नाही तर काय नाही. तर बघा, आता कशी केस आहेत दाखवते पुढे आलं. तर बघा, आता कशी केस आहेत आणि मी कोरफड लावल्यावर तुम्हाला दाखवते की कशी येतं. का बघा किती भारी. हां, खात्यात वैतावा खात्यात नाही तर काय आमचं वडील खायचं ते मधलं आता तो पांढरा दुगट काचा सारखा दिलाय का, हां, ते खातो. तर बघा, फायनली आमची कोरफड लावून झाली आणि आईने माझ्या पूर्ण केसाला छान अशी लावली आणि म्हणजे एकदम भारी वाटायला लागले, गार असं डोकं पडले. आणि मी चेहऱ्याला पण लावून घेतली. बघा, छान असा चेहऱ्याला पण ग्लो येतो. मी अजून धुतली नाही तर असा ग्लो आला आहे आणि धुतल्यावर तर लई छान ग्लो येतो. मी चेहऱ्याला आणि डोक्याला सारखं लावते, दर महिन्याला लावते. पण ह्या महिन्याला जरा गॅप पडला होता तर मला लगेच केस गळते त्यामुळं मग मी आईला म्हणलं आज लावून घेऊ म्हणून मग आम्ही आज कोरफड लावली. तर मी अर्ध्या तासाने बरोबर धुते, तर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते चेहऱ्याचा पण आणि केसाचा पण. तर बघा, केस किती सॉफ्ट होते आणि चेहरा पण खूप छान होतो. तर चला, याचा टायमिंग झाला म्हणजे अर्धा तास टाईम आहे अजून. तोपर्यंत माझे कामं पण आवरून होते आणि केस पण वाळून जाते. तोपर्यंत मी धुवून काढते, तर मी तुम्हाला दाखवते. तर माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा, आता कंप्लीट अर्धा तास ठेवून मी माझं हेअर आणि फेस पूर्णपणे वॉश केला आहे. तर बघा, तुम्हाला दाखवते किती छान असे हेअर झालेत माझे, सॉफ्ट झालेत आणि चेहरा तर एकदम सॉफ्टच झाला. असं बघा, मी वॉश केले, पावडर हे काय लावलं ना, हा असं व्हिडिओ बनवायला घेतला आहे. तर बघा, केस पण किती छान झालेत आणि चेहरा पण किती छान असं झाला आहे. तर कसं वाटलं आणि तुम्ही कोरफड लावता का नाही तुमच्या चेहऱ्याला आणि केसाला, तर कमेंट करून नक्कीच सांगा. बघा, तर चला, आता ह्यांना कॉल केला होता तर हे म्हणले की यायला उशीर होणार आहे, म्हणून मग मी आता स्वयंपाक करायला घेते. तेपर्यंत मला स्वयंपाक होतोय. तर चला, मी आता स्वयंपाक बनवते. तर बघा, आता मी किचनमध्ये आले आणि आईला विचारलं काय काय बनवायचं. तर आईने मला सांगितलं वरण भात आणि वांग्याची भाजी आणि भाकर बनवायची. तर चला, आता मी बनवून घेते. तुम्हाला काय वाटलं? मला फक्त बोलताच येतं, मला स्वयंपाक पण तेवढाच छान करता येतो. बघा, भाकर कशी फुगली. बघा, प्रत्येक भाकर फुगून दाखवली. ही पण फुगली, ही चालू आहे ती पण फुगणार आहे आणि ही पण फुगली. बघा, आता माझ्या भाकरी रेडी झाल्या आणि मी वांग बनवण्यासाठी घेतले. इकडं कांदा टोमॅटो भाजून घेतलाय, इकडं कोथिंबीर लसूण थोडंसं खोबरं घेतले कारण थोडंच बनवायचं आहे वांग त्यामुळं. आणि इकडं घेतले शेंगदाणे
तर बघा आता मी वांग बनवते आणि पहिल्यांदा टाकून घेते मी जिरी, नॉर्मल जिरी टाकून घेतली आणि मग टाकणार आहे लसूण. आता कोथिंबीर टाकणार नाही कारण मग अशीच कोथिंबीर टाकून घेतली मी. आणि आता टाकणार आहे मी जे वाटलं होतं मग असं ते कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण आणि खोबरं ते टाकणार आहे मी आता वाटून घेतलेलं. तर बघा आता मी हा मसाला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलाय आणि मी ह्यात टाकणार आहे थोडंसं घरकुल टाकले आणि टाकणार आहे आपला तिखट मसाला घरचा. आणि घरचा तिखट मसाला टाकून घेतला बघा मी. मसाला टाकून पण छान असं परतून घ्यायचं. मिक्स झालं पाहिजे सगळं. बघा कसं त्याला तेल सुटतंय, असं पाणी सुटल्यासारखं तेल सुटलं पाहिजे. मी टाकणार आहे वांग, एक आईंचं, एक पप्पांचं, एक माझं आणि एक माझ्या नवऱ्याचं आणि एक भाऊजींचं. 5 जणांना 5 वांगी टाकले आणि वांगी टाकून पण छान परतून घ्यायचं बघा. आणि नंतर त्याची पाणी जसं पाहिजे आपल्याला तसं पाणी वाटायचं. बघा आता वांग मी बनवले आणि याच्यावरती आपली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं शिजून द्यायचं. एक 5 मिनिटं फुल गॅस ठेवायचा, नंतर स्लो गॅस करायचा, मग बरोबर छान असं शिजतं. तर मी तुम्हाला दाखवतेच. तर बघा आता फायनली माझं जेवण सर्व रेडी झाले. तर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले. इकडं वांग, इकडं बनवले वरण आणि इकडं बनवला राईस. माझं सर्व आता बनवून झाले. आता फायनली माझा सर्व स्वयंपाक झाला आणि हे माझं स्वयंपाक चालू होतं असे आलं होतं, त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही. आणि हे आल्यात बघापासून मला म्हणजे त्यासाठी मी काहीतरी आणले पण दाखवलं नाही तर काहीतरी आणले ह्यांनी. तर बघू आपण काय आणले ह्यांनी. काय आणले? काय आणलं असलं ओळख बरं. केक. आणखी केक लय आवडतो मला. केकच आणला. केक आवडतो मला मान्य. आणखीन काय आणलं असलं ओळख बरं. चॉकलेट आणि कुरकुरा. बरं ठीक आहे. आणखी सांग. तर मित्रांनो मी सुरुवातीला असं 2 मिनिट दाखवणार आहे. 2 मिनिट बरं का. तर काय आणलं असेल तुम्ही ओळखा बरं. एवढंच नाही हातात काय बसणार. चॉकलेट, कॅडबरी. ह्या हातात काय असेल. चॉकलेट. ह्या हातात काय चॉकलेट बसणार हातात, दुसरं काय बसतच नाही. ओळख बरं काय असेल. दाखवा की. ओळख. अहो दाखवा की. ठीक. काहीच नाही ह्या हातात. ते पण ह्यात पण काहीच नसणार आहे. मग काहीच काहीच नसणार त्यात नाही पण. ना. ओळख नको मला. बरं आता हात काढला का नाही आपण. अहो दिसलं दिसलेलं आहे ते. मी अश्विनीसाठी किटकॅट आणलेलं आहे. खूप छान असं चॉकलेट लागते. द्या. हे काय तुझ्यासाठी आणि काय बोललात. किटकॅट. आणि मित्रांनो तुम्ही आम्हाला सांगा काही कमेंट करता तुमचं म्हणजे असं कसं तुम्ही दोघं खूप छान आहात, हसत खेळत आनंदी राहता. आम्हाला मित्रांनो रोज खूप असं तुम्ही कमेंट केलं खूप छान वाटतं. स्वामी समर्थांच्या कृपेने आमचा सुखी संसार एकदम आनंदी चाललेला आहे मित्रांनो. आमच्या डोक्यावरती आमच्या आईवडिलांचा आणि स्वामींचा असाच आशीर्वाद राहावा असं सर्वांचं प्रेमाने जसं तुम्ही कमेंट करता तसं आम्हाला खूप छान वाटतं. तर बघा ह्यांनी माझ्या आवडीची कॅडबरी आणली. मला किटकॅट खूप आवडते. तर चला आता मी कॅडबरी खाते आणि आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. आपण भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.